श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. श्रीराम. अध्याय 7 भाग 2. संसारातील कटकटी दिवसेंदिवस वाढतच होत्या. क्षणाचीही उसंत नसावी इतक्या आई आणि बायको यांचे वाद विकोपाला गेले होते. शास्त्रीबुवा या परिस्थितीस अतिशय कंटाळले होते. घरातून दूर कुठेतरी लांब एकांत स्थळी जाऊन निघून जावे असे त्यांना वारंवार वाटे. पापाच्या प्रक्षालनार्थ स्वतःच प्रायश्चित्त घ्यावे यासाठी त्यांनी चांद्रायण व्रत आरंभिले. अत्यंत कठीण असे हे व्रत करता करता मरण आले तर बरे, ईश्वरचरणी समर्पित हो, सर्वांपासून मुक्ती मिळेल व संसाराचा ताप जाईल असे त्यांना वाटत होते. चांद्रायण व्रत हे अत्यंत कठीण व्रत आहे. ते 2 प्रकारे केले जाते. पहिल्या प्रकारामध्ये शुद्ध प्रतिपदेला 1 घास भोजन करून चंद्रकलेप्रमाणे 1 घास वाढवत नेऊन पौर्णिमेला 15 घासाचे भोजन करावयाचे व कृष्ण प्रतिपदेपासून 1 घास कमी करून अमावस्येला 1 घासाचे भोजन करावयाचे. दुसऱ्या प्रकारामध्ये प्रतिप्रदेस 15 घासाचे भोजन करून 1 घास कमी करत पौर्णिमेला 1 घास व कृष्ण प्रतिपदेपासून 1 घास वाढवून अमावस्येस 15 घास भोजन करून व्रत परिपूर्ण करावे. यास पिपीलिका मध्य चांद्रायण असे म्हणतात. वासुदेव शास्त्रींनी सुचिरभूत होऊन चांद्रायण व्रतास सुरुवात केली. ते त्रिकाल स्नान करत असत. एका वस्त्रावर दिवसभर राहत व रात्री जमिनीवर झोपत, संपूर्ण मौन पाळत, नियमांचे कसोशीने पालन करत, रोजचे अनुष्ठान दिनक्रम यामध्ये खंड पडत नसे. बेशुद्ध पडलो तरी चालेल, प्राण गेला तरी चालेल, परंतु मुखामध्ये एक कणही घालायचा नाही असे आईला त्यांनी सांगून ठेवले होते. व्रताच्या अखेरीस रक्त पडून ज्वराने ठाण मांडले. अंगातले त्राण जाऊन उठणेही कठीण झाले. काया क्षीण झाली, परंतु व्रत पूर्ण झाले. पुढे दत्त जयंती आली व ते आईला घेऊन वाडीस जाण्यास निघाले. अत्यंत कठोर परिश्रम, देह जाओ वा राहो, कार्यसिद्धी झालीच पाहिजे अशी निग्रही वृत्ती त्यांची होती. वाडीला त्यांचा 4 महिने मुक्काम झाला. गोविंद स्वामी, मौनी स्वामी यांच्या सहवासात दत्तोपासनेस सुरुवात झाली. काही शंका आल्यास गोविंद स्वामींना ते बोलून दाखवत, परंतु गोविंद स्वामी एक शब्दही न बोलता शांत राहत. त्याच रात्री 3 शिरे, 6 हात, शंख, चक्र, डमरू, त्रिशूळ, कमंडलू, माला आणि पितांबर परिधान केलेले अत्यंत तेजपुंज अशा साक्षात दत्तगुरूंनी स्वप्नात येऊन शास्त्रीबुवांना दर्शन दिले. त्यांचे ते रूप पाहून शास्त्रीबुवांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. भावनांचा उद्वेग झाला. कंठ रुग्ध होऊन डोळ्यातून आसवे वाहू लागली आणि ते श्री दत्ताच्या पायावर कोसळले आणि करुणा भाकू लागले. हे अनुसूया सुता, अत्रिनंदना, तुझी लीला अघात आहे. तुझी स्तुती करण्यासाठी मला शब्द फुटत नाहीयेत. सर्वार्थाने मी उणा आहे. या संसार सागरात मी बुडून गेलो आहे व मार्ग धुंडाळीत तुझ्या दाराशी आलो आहे. श्री दत्तगुरूंनी त्यांना उठवून जवळ घेतले व म्हटले, आजपासून तू माझा अंकित होशील आणि शेवटपर्यंत माझ्या पाशीच राहशील असे म्हणून वासुदेवांच्या कानात मंत्र सांगून त्यांना त्रिवार त्या मंत्राचा उच्चार करावयास लावून मस्तकी हात ठेवून सांगितले की मंत्रविधी गोविंद स्वामी सांगतील त्यांना शरण जावे, ते सांगतील तसेच वागावे असे म्हणून दत्तगुरू अंतर्धान पावले. पहाटे गोविंद स्वामींनी स्वतः येऊन शास्त्रीबुवांना सांगितले, दत्तगुरूंनी जो मंत्र आपणास दिला आहे तो मी स्पष्ट करून सांगेन, चिंता करू नका. मनोमन शास्त्रीबुवांचा मंत्रजप सुरू झाला आणि ते गोविंद स्वामींच्या चरणावर कोसळले व म्हणाले, प्रभो, मी आपणास शरण आलो आहे. गोविंद स्वामींनी त्यांच्या हाती एक पोथी देऊन सांगितले की या पोथीत मंत्राचे स्पष्टीकरण मिळेल. ती नीट वाचावी. मन एकाग्र करून उपनिषद भाष्य रोज वाचावे व मंत्रोच्चारण लिहून घ्यावे. शास्त्रीबुवांची गोविंद स्वामींवर नितांत श्रद्धा होती.
त्यांच्या सांगण्यानुसार त्यांनी नित्यनियमाने पंचायतन पूजन व मंत्रजप सुरू केला. ते पाहून गोविंद स्वामींनी त्यांना दत्तपादुकांचे पूजन करावयास सांगितले. परंतु शास्त्री बुवा म्हणाले, देवाची इच्छा असेल तर ते स्वतःच येऊन मला सांगतील आणि नंतर खरोखरच दत्तांनी स्वप्नात येऊन पादुका पूजन कर म्हणून सांगितले. पुढे दत्तगुरूंनी त्यांना पार्थिव पूजा कवीश्वर बुवांकडून समजावून घे व त्याप्रमाणे कर असा आदेश दिला. त्याप्रमाणे शास्त्री बुवा पार्थिव पूजन करू लागले. काही दिवसांनी दत्त महाराजांनी तीही पूजा बंद करण्यास सांगितली. त्यावर मौनी स्वामी शास्त्री बुवांना म्हणाले, अजून आपले माणगावशी असलेले ऋणानुबंध संपलेले नाही आहेत. माणगावच्या उद्धारासाठी अजून काही दिवस तिथे राहणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे संसार कटकटी, विरक्ती, संन्यास असे बहाणे न करता माणगावी परत जावे. दत्तगुरूंनीही त्यांना स्वप्नात येऊन सांगितले, माणगावी चलावे. पुढील 7 वर्ष आपणास माणगावी राहावयाचे आहे. सद्गतीतून शास्त्री बुवांनी दत्ताचे चरण धरून वंदन केले व संन्यासाचा विचार बाजूला सारून माणगावचा रस्ता धरला. वाटेत कोल्हापूरला महालक्ष्मीचे दर्शन घेऊन कागलला पोहोचले. बाजारपेठेतून जात असताना त्यांच्या मनात आले, आपण एक लहान आकाराची दत्तमूर्ती करून घ्यावी, जेणेकरून आपल्याला ती बरोबर ठेवता येईल व मनोसोक्त तिचं दर्शन घेता येईल. इतक्यात समोरून एक मूर्तिकार आला व म्हणाला, दत्ताज्ञेने आपणास एक मूर्ती द्यावयाची आहे. मला जे स्वप्ने दिसलात ते आपणच आहात. आपल्याला कशी मूर्ती हवी आहे ते सांगावे. शास्त्रीबुवांनी मनोमन दत्तगुरूची प्रार्थना केली व 7 बोटे उंचीची सिद्धासन घातलेली 2 कर असलेली मूर्ती घडवण्यास सांगितली. मूर्तिकाराने 8 दिवस खपून सुबक रेखीव अशी पितळ्याची सुंदर मूर्ती घडवली व शास्त्रीबुवांना दिली. शास्त्रीबुवांनी मूर्तिकारास 1 रुपया देऊ केला व आत्ता एवढीच रक्कम माझ्याकडे आहे, ती आठवण म्हणून ठेवून घे असे सांगितले. मूर्तिकाराने 1 रुपया आठवण म्हणून आपल्याकडे ठेवला. परंतु दुकानामध्ये काही व्यक्तींनी पैसे गोळा केले व 25 रुपये मूर्तिकारास देऊ केले. शास्त्रीबुवा कागलची मूर्ती माणगावला घेऊन आले. या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी असे विचार त्यांच्या मनात घोळू लागले व आपल्या घराच्या पश्चिमेला एक जागा निश्चित करून येथे मंदिर असावे असे वाटले. परंतु ती जागा त्यांची नव्हती, म्हणून त्यांनी ती मूर्ती घरामध्ये आणून ठेवली. पण दत्तगुरू काही स्वस्थ बसले नाही. त्यांनी मालकिणीला स्वप्नात जाऊन ही जागा ब्राह्मणाला दान कर म्हणून सांगितले. स्वप्नाचा अर्थ तिला न कळल्याने ती अर्थ समजावून घेण्यासाठी शास्त्रीबुवांकडे आली. रमाबाईंना तिने आपले स्वप्न सांगितले असता रमा माता त्यांना म्हणाली, आपण ही जागा दत्त मंदिर बांधण्यास द्यावी, जेणेकरून ब्राह्मणाला जागा दान करण्याचे पुण्यही मिळेल. तिच्या मनाचे समाधान झाले व लगेच तिने ती जागा दत्त मंदिर बांधण्यासाठी शास्त्रीबुवांना स्वहस्ते दान केली. दत्तगुरूंनी अशी करणी करून मंदिराचे काम मार्गी लावले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.